बिलकुल थोडं तुम्हाला थांबवतोय पुन्हा एकदा आपण ही दृश्य प्रेक्षकांना सांगूयात की राहुल गांधी सध्या परभणीमध्ये आहेत। सूर्यवंशी कुटुंबियांचं ते सांत्वन करणार आहेत। आणि यानंतर इथं जे भीम अनुयायी जमले होते, जे या आंदोलनामध्ये सहभागी झाले होते, त्या सर्व आंदोलकांची देखील राहुल गांधी भेट घेतील, त्यांच्याशी देखील चर्चा करतील असं या ठिकाणी पाहायला मिळत आहे। यावेळेस एक महत्त्वाची बातमी, राहुल गांधी हे सूर्यवंशी कुटुंबियांच्या भेटीसाठी आणि त्यांचं सांत्वन करणार आहेत। पोलीस कोठडीत असताना यावेळेस सूर्यवंशी यांचा मृत्यू झाला होता। परभणीमध्ये संविधानाची तोडफोड करण्यात आली होती आणि बाबासाहेबांच्या या स्मारकाची तोडफोड झाल्यानंतर जे आंदोलन उभं राहिलं त्या आंदोलनामध्ये सूर्यवंशी जे आहेत त्यांना पोलिसांनी अटक केली होती आणि यावेळेस पोलिसांच्या कोठडीत असताना त्यांचा दुर्दैवी मृत्यू झाला होता। आणि हा मृत्यू नेमका कसा झाला यावर अनेक प्रश्न उपस्थित झालेले असताना आता मात्र आपण बघतोय की राजकीय वातावरण जे आहे ते तापलेलं आहे। अजित पवार, शरद पवार यांनी देखील यावेळेस सूर्यवंशी कुटुंबियांची भेट घेतली, त्यांचं सांत्वन केलेलं आहे। तर सूर्यवंशी यांच्या आईनं यावेळेस सरकारनं जी 10 लाखांची मदत देऊ केलेली आहे ती मात्र नाकारली होती आणि राहुल गांधी इथं येणार आहेत, तर सूर्यवंशी कुटुंबीय यांची भेट घेणार आहेत असं यावेळेस त्यांनी म्हटलं होतं। हाच मुद्दा लोकसभेमध्ये देखील गाजला होता। राहुल गांधी आज आपण बघतोय यावेळेस निळं टी शर्ट घालून या गावामध्ये आलेले आहेत। सूर्यवंशी कुटुंबियांची ते भेट घेत आहेत, त्यांचं सांत्वन करणार आहेत। सूर्यवंशी यांची पोलिसांच्या कोठडीत असताना त्यांचा मृत्यू झाला होता आणि त्यानंतर आपण बघतोय की आता ते या ठिकाणी पोहोचलेले आहेत। सूर्यवंशी कुटुंबीय जे आहेत ते या ठिकाणी राहुल गांधी यांच्यासोबत चर्चा करत आहेत। राहुल गांधी या ठिकाणी आले आणि त्यांनी थेट सूर्यवंशी यांच्या कुटुंबियांची भेट घेण्यासाठी म्हणून त्यांचं घर गाठलेलं आहे। त्यांच्या घरात सध्या राहुल गांधी आहेत, लोकसभेचे विरोधी पक्षनेते राहुल गांधी सध्या आपण बघतोय सूर्यवंशी कुटुंबीय यांच्या भेटीसाठी आज महाराष्ट्राच्या दौऱ्यावर आलेले आहेत। आणि या ठिकाणी आपण बघतोय की पोलिसांनी तगडा बंदोबस्त केला आहे। परभणीमध्ये बाबासाहेबांच्या स्मारकाची जी विटंबना झाली होती आणि यानंतर जे आंदोलन उभं राहिलं त्या आंदोलनामध्ये सूर्यवंशी जे आहेत ते सहभागी झाले होते असा दावा करण्यात आला होता। परंतु या आंदोलनानंतर जे आंदोलकांना पकडलं गेलं, इथं कोम्बिंग ऑपरेशन राबवलं गेलं असा देखील आरोप विरोधकांकडून करण्यात आला, जो आरोप मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांनी खोडून काढला। आणि यानंतर आपण बघतोय जाळपोळीमध्ये जे लोक होते त्यांमध्ये सूर्यवंशी होते असा देखील दावा या ठिकाणी विधानसभेमध्ये खुद्द मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांनी केला आणि म्हणूनच त्यांना अटक झाली होती। आणि या वेळेस अटकेत असताना सूर्यवंशी यांचा मृत्यू झाल्याची माहिती त्यांच्या कुटुंबियांना देण्यात आली। पोलिसांनी मारहाण केलेली आहे आणि म्हणून माझ्या मुलाचा मृत्यू झाला असं त्यांच्या आईनं आरोप करताना म्हटलेलं आहे। त्यामुळे या सगळ्यांना जे अधिकारी जे पोलीस कर्मचारी तिथं होते त्यांना सगळ्यांना तातडीनं सेवेतून बडतर्फ करा अशी मागणी देखील यावेळेस आंबेडकरी अनुयायांनी केलेली आहे आणि सूर्यवंशी कुटुंबियांना न्याय मिळवून द्या अशी मागणी करण्यात आली आहे। आणि आज आपण बघतोय की शरद पवार यांनी देखील याआधी सूर्यवंशी कुटुंबियांची भेट घेतली होती, त्यांचं सांत्वन केलं होतं। अजित पवार यांनी देखील काल त्यांची भेट घेतली, त्यांचं सांत्वन केलेलं आहे। आणि आज आपण बघतोय विरोधी पक्षनेते राहुल गांधी जे आहेत ते या सूर्यवंशी कुटुंबियांच्या भेटीसाठी इथं पोहोचलेले आहेत आणि त्यांच्या कुटुंबियांची भेट घेत आहेत, त्यांचं सांत्वन करतायत। सूर्यवंशी यांचा पोलिसांच्या कोठडीत मृत्यू झाला होता, त्यामुळे पोलिसांनी त्यांना बेदम मारहाण केली, ज्यामध्ये त्यांचा मृत्यू झाला असं सांगण्यात आलेलं आहे। पोस्टमॉर्टम रिपोर्ट जे होते ते देखील या ठिकाणी प्रकाश आंबेडकर, वंचितचे प्रकाश आंबेडकर जे आहेत त्यांनी थेट सोशल केले होते, आपल्या सोशल मीडिया अकाउंटवरून त्यांनी हे पोस्टमॉर्टम रिपोर्ट जे आहेत ते या ठिकाणी सोशल केले होते आणि प्रचंड मारहाणीमध्ये त्यांचा मृत्यू झाला असं या पोस्टमॉर्टम रिपोर्टमध्ये म्हटलं गेलं होतं। तसा रिपोर्ट जो होता तोच प्रकाश आंबेडकरांनी आपल्या ट्विटर अकाउंटवरून शेअर केला आणि एकंदरीतच आपण बघतो हे सगळं प्रकरण जे आहे ते तापलं। पोलिसांनी इतकं मारलं की माझ्या मुलाचा मृत्यू झाला असा आरोप देखील त्यांच्या कुटुंबियांनी केला होता। त्यामुळे सोमनाथ सूर्यवंशींच्या कुटुंबियांच्या भेटीसाठी आता राहुल गांधी परभणीमध्ये पोहोचलेले आहेत, त्यांच्या कुटुंबियांची भेट घेत आहेत, चर्चा करतायत, त्यांना दिलासा देत आहेत, त्यांचं सांत्वन करतायत। अर्थातच आपल्या मुलाला गमावल्यानंतर त्यांच्या आईनं देखील सरकारच्या विरोधात, पोलिसांच्या विरोधात आक्रोश केला होता आणि यावेळेस सगळ्या ज्या पोलीस अधिकारी जे आहेत त्यांना बडतर्फ करा, निलंबित करा, तातडीनं सेवेतून त्यांना बाहेर काढा अशी देखील मागणी यावेळेस करण्यात आली होती। परंतु आपण बघतोय की आता हे प्रकरण जे आहे ते तापल्यानंतर राजकीय दृष्ट्या हे प्रकरण मोठ्या प्रमाणात तापलं होतं। आज राहुल गांधी थेट दिल्लीहून या ठिकाणी आलेले आहेत आणि सूर्यवंशी कुटुंबीय यांचं ते सांत्वन करणार आहेत। आणि आज राहुल गांधींच्या सोबत राज्यातले काँग्रेसचे सगळे दिग्गज नेते देखील उपस्थित आहेत। नाना पटोले, वर्षा गायकवाड, विजय वडेट्टीवार असे सगळे महत्त्वाचे नेते, तसंच प्रभारी रमेश चन्नीतला हे देखील यावेळेस राहुल गांधींसोबत थेट परभणीमध्ये पोहोचलेले आहेत। परभणीमध्ये जाऊन त्यांनी या कुटुंबियांचं सांत्वन केलेलं आहे। शरद पवारांनी देखील या प्रकरणी सरकारनं लक्ष घालावं, या सगळ्या प्रकरणाची सखोल चौकशी व्हावी अशी मागणी केली होती। आणि त्यानंतर आपण बघतोय की आता
राहुल गांधी इथं आलेले आहेत. अर्थातच हे जे सगळं प्रकरण होतं ते लोकसभेत देखील गाजलं होतं. या प्रकरणावरून अनेक ताशेरे देखील ओढले गेले होते. या प्रकरणामध्ये पोलिसांनी इतक्या मोठ्या पद्धतीनं मारहाण का केली आंदोलकांना, असा प्रश्न उपस्थित झाला होता. इतकी मारहाण केली की माझ्या मुलाचा मृत्यू झाला, त्यामुळे या सगळ्या पोलिसांना निलंबित करा अशी मागणी त्यांच्या आईनं देखील केली होती. आणि आता राहुल गांधी सूर्यवंशी कुटुंबियांचं सांत्वन करतायत. केवळ बाबासाहेबांच्या स्मारकाची विटंबना झाल्यानंतर जे आंदोलन करण्यात आलं होतं, जे मोठ्या प्रमाणात आंदोलन परभणीमध्ये उभं राहिलं, त्या आंदोलनामध्ये आंदोलन करणारा सोमनाथ सूर्यवंशी जे होते त्यांचं पोलिसांच्या कोठडीत मृत्यू झाल्यानंतर या सगळ्या तपासावर, पोलिसांच्या कारवाईवर प्रश्न उपस्थित झालेले आहेत. आणि आता आपण बघतोय की सूर्यवंशी कुटुंबीय यांचं सांत्वन करण्यासाठी म्हणून राहुल गांधी हे सध्या परभणीमध्ये त्यांच्या घरी पोहोचलेले आहेत. त्यांच्या आईशी, त्यांच्या कुटुंबियांशी ते चर्चा करणार आहेत. या भेटीनंतर ते या आंदोलनामध्ये जे आंदोलक सहभागी झाले होते, जे आंदोलक या आंदोलनामध्ये उपस्थित होते, ज्यांनी ही रॅलीनं भाग घेतला होता, त्या सगळ्या आंदोलकांसोबत देखील राहुल गांधी बातचीत करतील अशी देखील माहिती समोर आलेली आहे. एकंदरीतच परभणीच्या या सगळ्या प्रकरणानंतर तणाव मोठ्या प्रमाणात पाहायला मिळाला होता. राजकीय पक्षांनी देखील आंदोलन केलं होतं. मुंबईमध्ये देखील वंचितनं, भीम ब्रिगेडनं आंदोलन केलं. आणि यानंतर आता राहुल गांधी खुद्द या ठिकाणी आलेले आहेत. त्यामुळे हे प्रकरण पुन्हा एकदा तापणार असं सध्या तरी दिसतंय. राहुल गांधी या कुटुंबियांची भेट घेऊन माध्यमांशी देखील संवाद साधतील अशी माहिती समोर आलेली आहे. ही भेट झाल्यानंतर जे आंदोलनामध्ये सहभागी झाले होते आंबेडकरी अनुयायी, त्यांच्यासोबत देखील राहुल गांधी भेट घेऊन चर्चा करणार आहेत. यावेळेस एक सगळ्यात मोठी आणि महत्त्वाची बातमी आपण बघतोय. राहुल गांधी जे आहेत ते सध्या परभणीमध्ये पोहोचलेले आहेत. परभणीमध्ये राहुल गांधी सूर्यवंशी कुटुंबीय यांची भेट घेत आहेत. आणि या भेटीसाठी म्हणून राहुल गांधी आता परभणीमध्ये आलेले आहेत.